आणि आता आपण बोलणार आहोत झी 24 तास संपादक कमलेश सुतार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कमलेश सर, खरं तर ही मोठी विक्ट्री म्हणावी लागेल। जेनझी काय करू शकतात हे आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। जेनझीने एक आंदोलन उभं केलं, कॉकरोच या शब्दावरून सुरू झालेलं आहे संपूर्ण ही मोहीम म्हणावं लागेल हे। आणि त्यानंतर आज काय घडले तर आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे। आज एक खरं तर मोठी विक्ट्री आहे। कशा पद्धतीने याकडे बघायचं सर? ही युवा शक्तीची सगळ्यात मोठी एक ऐतिहासिक अशी घटना म्हणता येईल देशाच्या इतिहासामध्ये। युवांनी उभं केलेलं आंदोलन जी असतील आजपर्यंत इतिहासात त्यातलं हे एक वन ऑफ द बिगेस्ट आंदोलन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाईल। आणि देशातील तरुणाई कुठल्याही सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही राजकीय पाठिंब्याशिवाय कुठल्याही राजकीय ताकदीशिवाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती उतरते, आपल्या शब्दांमध्ये आपल्या पद्धतीने हा राग रोष व्यक्त करते, सरकारला ती नमवते आणि भाग पाडते की आम्हाला राजीनामा हवाय, त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नकोय। ही तरुणाई लाठ्या काठ्या खाण्यासाठी सुद्धा सज्ज होती, तयार होती। हसत हसत त्यांनी त्या लाठ्या खाल्ल्या आणि आपल्या मागणीवर मात्र ते ठाम राहिले। महाराष्ट्रातला एक तरुण अभिजित दिपके या आंदोलनाचं नेतृत्व करतो। फेसलेस असं म्हणता येईल, चेहरा नसलेलं असं एक आंदोलन हे होतं। आणि देशातल्या तरुणाईने फक्त दिल्लीतल्या जंतर मंतर इथेच नाहीत, मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये असो किंवा देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसले आणि उत्स्फूर्तपणे स्वतःहून ही तरुणाई उतरताना दिसत होती। या व्यवस्थेला लागलेली जी कीड आहे ती जावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाउंटेबिलिटी, जबाबदारी इथे कोणावर तरी फिक्स करणं गरजेचं ही त्यांची मागणी होती। आणि ती मागणी एक केंद्र सरकारला मान्य करावी लागलेली आहे आणि शेवटी केंद्र सरकारला त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागला, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। त्यामुळे देशातल्या तरुणांचं आता मगाशी जसं अविनाश अभ्यंकर म्हणाले हे त्यांचं कौतुक करावं तितकं खरं कमी आहे। आणि बऱ्याचदा या देशाच्या तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून म्हटलं जातं, दिशाहीन म्हटलं जातं, पण ही तरुणाई जेव्हा एकत्र येते, आपली ताकद जेव्हा ती एकजूटपणे दाखवते आणि जेव्हा आपण मुद्द्यांसाठी रस्त्यावरती उतरतो तेव्हा आपण काय करू शकतो हे देखील त्यांनी अत्यंत उत्तम उदाहरण त्याचं हे जगासमोर ठेवलेलं आहे। आपण जगातही जागतिक स्तरावरती अनेक आंदोलनं होताना बघितली असतील, पण या आंदोलनाचं हे यश खरं तर म्हणावं लागेल। म्हणजे इथे खरं तर हे थांबणार नाहीये, पण तरी सुद्धा तो पुढचा मुद्दा झाला। आजच्या पुरतं बोलायचं झालं तर केंद्र सरकारने यामध्ये सुरुवातीला संवाद न ठेवण्याची घेतलेली भूमिका असेल किंवा त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष सरकारचं झालेलं असेल, नंतर केंद्र सरकारला याच्यात उतरावं लागलं। स्वतः पंतप्रधानांना रात्री व्हिडिओ करून टाकावे लागले की आपण तरुणाईबाबत चिंतित आहोत, तरुणाईच्या मागण्या आपल्याला मान्य आहेत, त्याच्यावर सकारात्मक विचार करत आहोत हे स्टेटमेंट द्यावं लागलं। कालही पुन्हा एकदा पंतप्रधानांनी नवीन एक व्हिडिओ केला, ते देखील कनेक्ट व्हायचा प्रयत्न तिथे करत होते। पण केंद्र सरकारला कुठेतरी या तरुणाईने 2 पावलं मागे हटण्यास भाग पाडलेला आहे, हा फॅक्ट इथे आपल्याला अजिबात नाकारता येणार नाही। तरुणाईचा हे यश आहे। जसं मी म्हटलं सुरुवातीला की राजकीय पक्ष नंतर याच्यात सामील झाले, मग महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ही सगळे पक्ष त्याच्यामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने उतरताना दिसले होते आणि हे आंदोलन एक मोठं स्वरूप घेत होतं। हे आंदोलन थांबत नव्हतं हे सरकारच्या लक्षात आलं होतं आणि कुठलाही तरुणाईला इतर कुठलंही सोल्युशन त्यांना मान्य नव्हतं की भलेही काल एनटीएने कारवाई केली, एनटीएने काही अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, नवीन कायदे आणण्याची त्यांनी घोषणा केली, सोनम वांगचुक यांचं उपोषण त्यांनी सोडवलं, पण तरी सुद्धा हे आंदोलन सुरू होतं। एवढं करून हे थांबणार नाहीये हे सरकारच्या लक्षात आलं। सगळ्यात महत्वाची बाब जी मला प्राची इथे नमूद करायची आहे ती म्हणजे गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यापासून। कमलेश सर, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबेन। मला तुम्हाला इतकं सांगायचं की आपल्यासोबत जयंत पाटील देखील जोडले गेलेले आहेत। या सगळ्या आंदोलनाबद्दल तुम्ही त्यांना काय विचारू शकता, म्हणजे काय आज प्रश्न आहे त्यांच्या विचारांसाठी? आता जयंत पाटलांना मला हा प्रश्न सगळ्यात पहिले तर हे फार मोठं यश तरुणाईचं म्हणावं लागेल। राजकीय पाठिंब्याशिवाय जयंत पाटीलजी हे तरुणाई काय करू शकते हे दिसून गेलेलं आहे। एक प्रकारे राजकीय पक्षांना सुद्धा हा अर्थ दाखवलाय एकदम। पहिलं म्हणजे अभिजित दिपकेने घेतलेल्या पुढाकारामुळं हे यश भारतातल्या युवकांना मिळालेलं आहे। ही युवा शक्ती काय करू शकते, परिवर्तन करण्याची ताकद किती आहे हे यातनं सिद्ध झालेलं आहे। राजकीय विरोधातल्या असणाऱ्या सर्व पक्षांचा त्यांना पाठिंबा असला तरी भाग मात्र युवकांनी विद्यार्थ्यांनीच घेतलेला होता। अजून राजकीय पक्ष त्यात पडायचे होते। राहुल गांधी आणि काही खासदार त्यांच्या पक्षाचे आणि सपाचे आणि इतर पक्षाचे यांनी त्यांच्या परीनं
वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून सरकारला जाब विचारायचा प्रयत्न केला. आज कधी 12 वर्षात असा रेजिग्नेशन झालं नाही, पण आज मात्र सरकारला नमावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. आता अपेक्षा हीच आहे की ज्या विद्यार्थ्यांच्यावर केसेस झाल्या त्या सगळ्या केसेस यांनी मागे घ्याव्यात आणि ज्या आत्महत्या झाल्या त्यांना नुकसान भरपाई योग्य ती द्यावी. पण भारत देशाची शिक्षणाची नीती चुकीची आहे आणि शिक्षणाच्या नीतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचं ध्येय भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारने स्वीकारलं पाहिजे आणि एकांगी शिक्षण याऐवजी सर्वांगी शिक्षण करण्याच्यासाठी काही सुधारणा त्यांच्या विचारसरणीत आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये करण्याची गरज आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात देशातला तरुण विरोधात जाऊ शकतो हे धक्कादायक आहे. जे सगळ्यात लोकप्रिय सरकार आहे असं वाटत होतं त्याविषयी जवळपास 30% युवकांची संख्या भारतात गृहीत धरली तर तो सगळा वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधी भूमिका रस्त्यावर घेऊन घ्यायला लागला. कोणत्याही राजकीय मार्गदर्शनाशिवाय हे या देशातल्या युवा शक्ती किती जागृत आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं मला वाटतं. जयंत पाटील साहेब, तुम्ही एक मुद्दा म्हणालात की 12 वर्षात पहिल्यांदा असं घडतंय. हे मी जसं मगाशी तुम्हाला राजकीय पक्षांना सुद्धा एक आरसा दाखवणारी गोष्ट आहे, एक वेकअप कॉल आहे की राजकीय पक्ष कुठेतरी सरकारविरुद्ध जेव्हा भूमिका घेताना इतक्या बिनधास्तपणे समोर जात कधी नव्हते, पण तरुणाईने ती हिंमत दाखवली आणि त्याचा रिझल्टही बघायला मिळाला. त्यामुळे राजकीय पक्षांना इथून पुढे हा मुद्दा नक्कीच ग्राह्य धरावा लागेल की आक्रमक पद्धतीने आणि कन्सिस्टंटली एखादा मुद्दा लावून धरला तर यश मिळतं. हाही एक धडा राजकीय सगळ्याच पक्षांसाठी असेल, इव्हन विरोधातल्या सुद्धा. राजकीय पक्षांनी विधिमंडळात, संसदेमध्ये आणि बाहेर कितीही आक्रमक भूमिका दाखवली नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी दाखवत आलेलं आहे. पण आतापर्यंत मीडियाचं कव्हरेज मिळत नव्हतं, त्यामुळे असं वाटत होतं की विरोधी पक्ष काहीच करत नाही. पण या युवकांच्या मुळे आज सगळ्या मेन स्ट्रीम मीडियाला देखील हे कव्हर करणं भाग पडलं आणि त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती देशात लक्षात आली. सोशल मीडिया हा एक मेजर इन्स्ट्रुमेंट झालेला आहे आज, हेही आपल्याला मान्य केलं पाहिजे. कारण फार मोठ्या प्रमाणात ही मुलं मुली 18, 20, 22, 25 वर्षाची मुलं मुली मार खाताना आणि पोलिसांच्या विरोधी आंदोलन करताना पोलिसांनी ज्या अट्रॉसिटीज केल्या त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्या पद्धतीने 1-2 व्हिडिओज आहेत, एक पोलीस अधिकारी जाऊन एका महिलेला थप्पड मारतो, एक पोलीस अधिकारी माणसाला धरताना महिलेशी तिच्याबद्दल त्याचा झालेला जी काही व्हिडिओ आहे, अशा सगळ्या म्हणजे मस्तावलेल्या पोलिसांना देखील जागा दाखवण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने किंवा ज्या ज्या राज्याचं सरकार असेल त्यांनी केलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद पाटील साहेब तुमच्या या प्रतिक्रियेसाठी.